हॅलो फ्रेंड्स, नाव विल डिस्कस अबाउट इन ऑल हार्डवेअर्स. ओके, तर आपण याच्यामध्ये मित्रांनो पूर्णपणे जी हार्डवेअर असतं पी सीचं ते आपण बघणार आहे आणि टोटली पूर्णपणे आपण इन्फॉर्मेशन या पूर्ण हार्डवेअरमध्ये देणार आहे. सर्वात पहिले आपली ती दॅट्स अ शो ऑफ डेल, दॅट शो ऑफ SMP, दॅट शो ऑफ DVD. लेट्स सी DVDच्या खाली आपल्याला बघायला भेटतं DVD प्लेअर. That's a show of the hard disks. That show of a DVD player, digital video discs and hard disks. Okay, that are hard disks. Okay, the hard disks मध्ये दिसतं असं आता hard disks व्यवस्थित दिसते का नाही. Okay, let's read the hard disks. Okay, that showing of DDR2 RAMs in slot 1, slot 2. Okay, the RAM. Okay, the RAM. Okay, next assemble the RAM. Okay, दॅट तुम्हाला हे जे कोणी दिसत आहेत हे कोणी तुम्हाला बघून बसवायचे आहेत. उलटी बसवली तर ती रॅम खराब होऊन जाते. ओके, दिसतात कोणी जर मी झूम करतो दॅट्स त्याला तर ही जी कोणी दिसत आहेत तुम्हाला कोणी 2 मिनटं फक्त पिक्चर क्लिअर होते 2 मिनटं. ही जी कोणी दिसत आहेत तुम्हाला कोणी दिसतंय दॅट प्रेस ऑफ द रॅम. ओके, बसली पूर्ण दॅट लोकेटेड द रॅम. ओके, दॅट नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ द SMP. ओके, दॅट्स पॉवर सप्लाय. हे कशासाठी कामाला येतं मित्रांनो, ही जी कामाला येणारी वस्तू म्हणजे पॉवर सप्लाय जे आहे तुमचं जे PC चं पॉवर सप्लाय जे असतं हे PC चं पॉवर सप्लाय तुम्हाला फक्त पॉवर ट्रान्सपोर्ट करायला पॉवर सप्लाय असतं. म्हणजे कधी कधी काय होतं की SMPSला तर शॉर्ट कसं करायचं, सपोज मी शॉर्ट करायचं तुम्हाला मी सांगतो असेंबल कसं करायचं. ही जी तुम्हाला क्लिप दिसते 2 मिनटं, ही जी तुम्हाला क्लिप दिसते ही क्लिपला प्रेस करायचं आहे आणि प्रेस करून तिला ओढून घ्यायचं. ही जी तुम्हाला हिरवी आणि काळी वायर दिसते, हिरवी आणि काळी दिसतंय, हिरवी आणि काळी ही जी दोन तुम्हाला दिसत आहेत हे 2 मिनटं, हे 2 तुम्हाला दिसत आहेत 1 आणि 2, 1 2 3 4. हे 3 आणि 4 नंबरच्या पिन तुम्हाला शॉर्ट करून बघायचं. तुमचा फॅन आपोआप स्पिन व्हायला लागेल. सपोज स्पिन नाही होते तर तुम्हाला पूर्णपणे तुमचं पॉवर सप्लाय चेंज करावं लागेल. नंतर बर्जर, दॅट्स अ बर्जर. ओके, 22 आणि बर्जर, दॅट्स अ बर्जर तेव्हा वाजतो तुमची रॅम तेव्हा रॅम तुमची फॉल्टी असेल, एकमध्ये रॅम तुमची फॉल्टी असेल तेव्हा पण तुमचा बर्जर बीप द्यायला चालू होतोय. त्याच्यानंतर तुमचे बायोस बॅटरी, दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ द बायोस बॅटरी इन दिस PC. ओके, त्याच्यानंतर तुमचं हिटसिंकच्या खाली तुम्हाला हिट बघायला दिसतो. ओके, त्याच्यानंतर तुमचा अजून साठा केबल. ओके, साठा केबल दॅट्स हार्ड डिस्कला कनेक्ट व्हायला काम देते. किंवा काय होतं की तुम्ही विंडोज इन्स्टॉलेशन करताना साठा केबल काम करत नाही किंवा साठा केबल खराब असते की तुमच्याकडे डबल साठा केबल असली पाहिजे जेणेकरून तुमच्या साठा केबल पण चेंज असली पाहिजे. ओके, त्याला असेंबल अशा पद्धतीने करायचे. ओके, त्यानंतर तुमचं फॅन कनेक्टर दिसतंय, हे फॅनचं फॅन कनेक्टर असतं. फॅन कनेक्टर CPU फॅन कनेक्टर आपण त्याला म्हणतो. त्यानंतर तुमच्याकडे येतं ATX कनेक्टर. ओके, हे का बरं असतं की तुमच्या CPUला हिट करण्याचं काम ATX करत असतं, डिस्प्लेचं काम करत असतं. किंवा जर तुमचं CPU अचानक ग्रीन लाईट देते तर समजून तुमचं हे खूप जळालेलं आहे किंवा खराब आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडं मदरबोर्डमधली माहिती म्हणजे दॅट्स अ नॉर्थ ब्रिज. ओके, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ द नॉर्थ ब्रिज. दॅट्स अ ट्रान्सपोर्ट ऑफ द पिक्चर अँड डिस्प्ले. ओके, एका खाली एक तुम्हाला हे सगळं पाहायला भेटणार आहे. ATX पण इथंच आहे. ओके, ही सिस्टम आहे आपली डेल ऑप्टिपलेक्स 330. ही ओल्डन सिस्टम तिला म्हणतो. ओके, बघून घे. त्याच्यानंतर सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला CPU असेंबल करता आला पाहिजे. सर्वात पहिले आपल्याला जे 2 नट्स खोलायचे आहेत, हे जे तुम्हाला नट्स दिसत आहेत ते 2 नट्स तिथे आपल्याला ओपन करायचे आहेत. तर माझं काही ॲक्युरेट टेस्टर नाही आहे म्हणून मी टेस्टरनेच ओपन करतो आहे.
नट दिसतोय खालच्या प्रकारे, अशा पद्धतीने तुम्हाला नट हा ढिल्ला करायचा आहे. अपडेटही ती निघालेलं नाही आहे अजून. ओके, टेस्टर असल्यामुळं ते काम पटकन जमत नाही आहे. ओके, दॅट्स तुम्हाला आता वर पुश करायचं आहे. वर असं मागून तुम्हाला हे पुश करायचं, मागून पुश केलं अल्लादमध्ये ते निघल. त्याच्यानंतर पी सी आपल्याला आहे हे जे आहे तुमचं. ओके, तुम्ही वाचू शकता याच्यावरलं सगळं टोटली क्लिअर करून. त्याच्यानंतर आपण याला काढायची आयडिया सांगतो तुम्हाला. ही जी पिन दिसते खालची प्रोसेसरला लागून दिसलेली, ही पिन तुम्हाला ओपन करायची. ओपन केल्याच्यानंतर जी प्रोसेसर आहे अल्लादपणे काढून घ्यायचं आहे. ओके, दॅट द प्रोसेसर. ओके, दिसतं मित्रांनो, दॅट द प्रोसेसर. त्याच्यानंतर प्रोसेसर आपण इथं साईडला ठेवून देऊया. दॅट त्याच्यातली तुमची एक पण पिन जर डॅमेज असेल, त्याच्यातली एक पण जर पिन तुमची डॅमेज असेल तरी पण आपला डिस्प्ले जातो, म्हणजे 100% जातो. तर पिन डॅमेज न होता त्याला असेंबल कसं करायचं, हे आहे LGA775चं सॉकेट, CPU सॉकेट. असेंबल करताना याचे 2 कट असतात मित्रांनो. बघा, तुम्हाला 2 कट दिसत आहेत. ही एक कट आणि खालचं एक कट, अशा प्रकारे कट असतात. इथं तुम्हाला एक कट दिसतंय. ओके, इथं तुम्हाला एक कट दिसतंय. इथे एक कट दिसतंय लाईटपणे. तर त्याला कसं असेंबल करायचं, असा सिम्पली 6 CPU घ्यायचा, सिम्पली ठेवायचा विदाउट टच द पिन. ओके, आणि सिम्पली ठेवून द्यायचं आहे. काही त्याला छेडछाड करायची नाही आहे किंवा त्याला कोणताही प्रकारे त्रास द्यायचा नाही आहे, जेणेकरून ती पिन पण डॅमेज होईल. त्याच्यानंतर आपला CPU फिक्स. ओके, त्याच्यानंतर आपण त्याच्या फॅन कनेक्शनच्या बाबतीत बोलू. हे आपलं आहे फॅन कनेक्शन. ही फॅन कनेक्शन पूर्णपणे अशा पद्धतीने चालतो. ओके, आता आपण बोलू प्रॉब्लेमच्या बाबतीत. ओके, कोणता प्रॉब्लेम कशामुळे येतो आणि त्याला कसं सॉल्व करायचा. आता आपण हे पूर्णपणे फिक्स करून दिलेलं आहे. CPU कूलर पूर्णपणे फिक्स करून दिलेला आहे. जर सपोज तुमचा डिस्प्ले जातोय, मी जर बायोस तुम्हाला दाखवलंच नाही, इथं आपल्याला बघायला भेटतो एक बायोसची कॅप असते इथं लावलेली मित्रांनो. 2 मिनटं. इथे एक बायोची कॅप असते लावलेली, दिसते तुम्हाला. दॅट्स बायोची कॅप असते इथं लावलेली आपली. ओके, ती बायोची कॅप खूप महत्त्वाची असते. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या सेक्शनमध्ये पूर्ण दॅट्स VRM सेक्शन. हा जो सेक्शन मी पाहायला तुम्हाला भेटला, हा आहे तुमचा VRM सेक्शन. ओके, कोणता सेक्शन आहे तुमचा, VRM सेक्शन. इथपर्यंत तुमचं पूर्ण VRM सेक्शन. इथं रॅम सेक्शन येतो, ऑडिओ सेक्शन येतो खाली, इथं ऑडिओ सेक्शन. ओके, त्याच्यानंतर कोणता प्रॉब्लेम कशामुळे येतो, सपोज तुमचा डिस्प्ले गेला आहे तर तुम्हाला तुमची रॅम एकदा स्वच्छ करून साफ करून पुन्हा लावायची आहे. इरेझरने त्याचे जे गोल्डन स्ट्रिप्स असतात ती क्लीन करायची आहेत. नंतर यायची तुमच्या पॉवर सप्लायकडं. कधीकधी ATX जो असतो तुमचा, हा ATX जो असतो तो ATX कधीकधी साथ देत नाही. बरोबर, हा ATX जे असतो तो ATX कधीकधी तुमचा साथ देत नाही. त्याच्यामुळं पण कधीकधी असा प्रॉब्लेम तुम्हाला फेस करायला भेटतोय. जर सपोज तुम्ही नवीन तुमच्या PCमध्ये ऑपरेटिंग सिस्टम टाकत असाल तर ऑपरेटिंग सिस्टम टाकताना द ॲप कांट बी रन किंवा द विंडोज कांट बी रन असा रोल लिहून येतो. किंवा तुमची सिस्टम 1% झाल्यावर, इन्स्टॉलिंग विंडोजच्या वेळेस 1% झाल्यावर ती बॅकलॉग खाती आहे किंवा विंडोज रिस्टार्ट होते, PC रिस्टार्ट होतोय. अशा वेळेस तुमचा हार्ड डिस्क किंवा साठा केबल रिलेटेड प्रॉब्लेम पण असू शकतो. ओके, साठा केबल रिलेटेड प्रॉब्लेम पण बघून घ्या, साठा केबल कशी असते. ओके, तर तुमच्या सिस्टममध्ये पॉवर येत नसेल तर तुम्ही पॉवर सप्लाय चेक करायला पाहिजे. तर तुमच्या सिस्टममध्ये पॉवर सप्लाय एकदम कमी वॅटचा असेल तरी पण तुमचा ऑरेंज लाईटचा प्रॉब्लेम तुम्हाला पाहायला भेटतो. त्याच्यानंतर तुमचं सिस्टम चालू नसून होतं, तुम्ही रॅम दॅट्स आणि SMPS जी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 मिनटं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही जी 2 ग्रीन वायर असतात, ग्रीन वायर तिकडून बघतो, ही तुमची 2 ग्रीन वायर्स असतात, ती ग्रीन वायर तुम्हाला काय करून पाहिजेत, काळी आणि ग्रीन जी वायर असते ती काय करून पाहिजेत तुम्हाला एक पद्धतीने शॉर्ट करून पाहिजे, जेणेकरून ते चालेल. ओके, त्याच्यानंतर तुमचा IC बॉलिंगचा प्रॉब्लेम असतो किंवा तुमचा ऑरेंज लाईटचा प्रॉब्लेम असतो. ऑरेंज लाईटच्या प्रॉब्लेममध्ये पण
रॅम आणि ते सगळं टोटली चेक करून पाहिजे. ओके. जर अजून काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता की सर आमच्या पीसीला असा प्रॉब्लेम आहे, आपण तो सॉल्व करून घेऊया. एकदा आपण प्रॅक्टिकल करून बघू ह्याच्यावर. पुढच्या वेळेस आपण याच्यावर 100% प्रॅक्टिकल करून बघू. हार्डवेअरबद्दल तितकी माहिती मी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे. तर तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटत असेल तर पीसीमध्ये तुम्ही मला सांगू शकता, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकतात. धन्यवाद.